एका तरुणानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याला थांबवण्यासाठी आई वडील धावले, पण मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि क्षणात आई वडिलांसह त्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. छत्रपती संभाजीनगरच्या खवळ्या डोंगरावर घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, कारण याच डोंगरावर यापूर्वीही अनेकांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. 4 वर्षात 13 आत्महत्या, एका खुनाची घटना आणि शुक्रवारी गेलेले 3 जीव, म्हणजेच आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू. पण प्रश्न हा आहे की या सगळ्या मृत्यूच्या मागे केवळ व्यक्तींची मानसिक अवस्था आहे की डोंगराचा बदललेला भूगोलही या दुर्घटनांना अधिक धोकादायक बनवत आहे. ज्या ठिकाणी पूर्वी नैसर्गिक उतार होता, तिथे आज अवैध उत्खननामुळे तयार झालेला प्रचंड मोठा कडा उभा आहे, असा आरोप केला जातोय. मग हा डोंगर केवळ डोंगर राहिला आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो मृत्यूचा सापळा बनला आहे? आणि जर हा धोका आधीपासून माहिती होता, तर तो रोखण्यासाठी ठोस उपाय का झाले नाहीत? आजची संपूर्ण गोष्ट याच प्रश्नांभोवती फिरते. जाणून घेऊयात आतापर्यंत अनेकांचे आयुष्य घेणाऱ्या खवड्या डोंगराचा रक्तानं माखलेला इतिहास. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. शुक्रवारची सकाळ छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातील एका कुटुंबासाठी हा दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता. पण काही वेळातच घरात झालेल्या एका किरकोळ वादानं परिस्थिती इतकी गंभीर वळण घेईल याची कुणालाही कल्पना नव्हती. प्राथमिक माहितीनुसार 18 वर्षीय कुणाल चांदगुडे याचा वडिलांसोबत वाद झाला. रागाच्या भरात कुणाल घराबाहेर पडला आणि थेट खवड्या डोंगराच्या दिशेनं गेला. काही वेळानंतरच तो डोंगराच्या धोकादायक कड्यावर असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं. कुणाल काहीतरी टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत होतं. ग्रामस्थांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. मदत पथकं घटनास्थळी पोहोचली, म्हणजे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. दरम्यान कुणालच्या आई वडीलही तिथे पोहोचले. वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे आपल्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. अशा क्षणी आई वडिलांची अवस्था काय असेल याची कल्पना करणंही नक्कीच कठीण आहे. समोर आपला मुलगा आहे, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो अशी भीती आहे. त्याला समजावायचं, त्याच्याजवळ जायचं आहे, पण त्याच वेळी स्वतः सुद्धा सुरक्षित राहायचं. हा प्रचंड ताण त्या क्षणी त्यांच्यावर होता. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. मुलाला वाचवण्यासाठी वडील त्याच्याजवळ गेले. त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ह्या झटापटीत कुणाल हातातून सुटला आणि वडिलांचाही तोल गेला. दोघेही दरीत कोसळले. आईनं आपल्या डोळ्यासमोर पती आणि मुलगा खाली पडताना पाहिलं. त्यानंतर घडलेला प्रकार आणखी हृदयद्रावक होता. संगीता यांनीही कड्यावरून उडी घेतली आणि त्यांचाही यात मृत्यू झाला. काही क्षणापूर्वी मुलाला वाचवण्यासाठी धावलेले आई वडील आणि त्यांचा मुलगा काही क्षणातच हे तिघही या जगातून निघून गेले. एका कुटुंबाची कहाणी अक्षरशः क्षणार्धात संपली. पण इथेच या घटनेचा सगळ्यात मोठा प्रश्न सुरू होतो, कारण खवड्या डोंगराचं नाव यापूर्वीही अशाच घटनांमुळे चर्चेत आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या 4 वर्षात या परिसरात तब्बल 13 आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय एका खुनाची घटनाही इथूनच समोर आली आहे. शुक्रवारच्या घटनेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला. त्यामुळे या डोंगरावर आतापर्यंत तब्बल 17 जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती समोर येते. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायलाच हवी. प्रत्येक आत्महत्येमागे मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, नातेसंबंध आणि इतर वैयक्तिक कारणं असू शकतात. त्यामुळे केवळ डोंगराला या मृत्यूसाठी जबाबदार ठरवणं योग्य ठरणार नाही. पण जर का एखादं ठिकाण वारंवार अशा घटनांसाठी वापरलं जात असेल, तिथे धोकादायक कडा तयार झाल्या असतील आणि लोक सहजपणे त्या कड्यापर्यंत पोहोचत असतील, तर प्रशासनाची जबाबदारी नक्कीच निर्माण होते. आणि याच ठिकाणी येतो खवड्या डोंगराचा दुसरा गंभीर पैलू, तो म्हणजे अवैध उत्खननाचा. या परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याचा आरोप आहे. यंत्रांच्या सहाय्यानं डोंगराचा भाग मोठ्या प्रमाणावर कापण्यात आल्यामुळं नैसर्गिक उताराचा काही भाग नष्ट झाला आहे आणि तिथे जवळपास 246 फूट उंचीचा सरळ कडा तयार झाल्याची माहिती आहे. म्हणजे पूर्वी डोंगरावर असलेला नैसर्गिक उतार बदलून तिथे एक धोकादायक उभा कडा तयार करण्यात आला. आता विचार करा, एखाद्या डोंगरावर नैसर्गिक रचना बदलली जाते, मोठ्या प्रमाणावर दगड काढला जातो आणि त्यातूनच शेकडो फूट खोल कडा तयार होते आणि त्याच ठिकाणी कोणतीही मजबूत सुरक्षा व्यवस्था नसेल, प्रवेशावर नियंत्रण नसेल, धोक्याची स्पष्ट सूचना नसेल, तर अशा जागेवर अपघाताची शक्यता किती वाढते
याचमुळे खवड्या डोंगराबाबतचा प्रश्न केवळ आत्महत्यांपुरता मर्यादित राहत नाही. हा प्रश्न पर्यावरणाचा आहे, बेकायदा उत्खननाचा आहे, स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीचा आहे आणि सार्वजनिक सुरक्षेचा देखील आहे. जर अवैध उत्खनन झालं असेल तर ते कुणाच्या काळात झालं, कोणत्या परवानग्या घेतल्या गेल्या होत्या, महसूल विभागाच्या नजरेसमोर हे सगळं सुरू होतं का, कारवाई झाली होती का, आणि झाली असेल तर त्याचा परिणाम काय झाला, हे प्रश्न आता विचारले जाणं गरजेचे आहे. कारण एखादी घटना एकदा घडली तर ती दुर्घटना म्हणता येते, दुसऱ्यांदा घडली तर धोक्याचा इशारा म्हणता येतो, पण त्याच ठिकाणी वारंवार जीव जात असतील तर त्याकडे केवळ दुर्दैव म्हणून पाहता येणार नाही. खवळ्या डोंगराची आजची परिस्थिती ही प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय असायलाच हवेत. सर्वप्रथम धोकादायक कड्यापर्यंत सामान्य नागरिक सहज पोहोचणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था तिथे उभी करावी लागेल. कठडे, कुंपण, चेतावणी फलक, रात्रीच्या वेळी प्रवेशावर नियंत्रण आणि नियमित गस्त यासारख्या उपायांची इथे गरज आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या परिसरात अशा घटना का वारंवार घडत आहेत याचा प्रशासनानं स्वतंत्रपणे अभ्यास करणं देखील तितकंच आवश्यक आहे. आणि मानसिक आरोग्याचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. कुणाच्या बाबतीत नेमकं काय घडलं, त्याच्या मनात किती काळापासून कोणता ताण होता, घरातील वादाचं स्वरूप काय होतं, याबाबत तपासातून अधिक माहिती स्पष्ट होईलच. पण एका क्षणाच्या भावनेतून घेतलेला निर्णय किती मोठी किंमत एखाद्या कुटुंबाला मोजायला लावू शकतो हे या घटनेनं आपल्याला आज दाखवून दिलं आहे. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रसंगी एखादी व्यक्ती संकटात दिसली तर तिला वाचवण्यासाठी ते धाव घेणं स्वाभाविक आहे. पण धोकादायक कड्याजवळ प्रशिक्षित बचाव पथकाच्या सूचनांशिवाय पुढे जाणं स्वतःसाठी सुद्धा जीव घेणं ठरू शकतं. शुक्रवारी नेमक्या त्या काही सेकंदात परिस्थिती कशी बदलली हेच या घटनेचं सर्वात वेदनादायक वास्तव आहे. एका मुलाला वाचवण्यासाठी आई वडील तिथे गेले होते, पण शेवटी तिघांचाही मृत्यू झाला. म्हणून या घटनेकडं केवळ हळहळ व्यक्त करून पाहून चालणार नाही, कारण प्रश्न अजूनही तिथेच आहे. खवड्या डोंगरावर इतक्या घटना घडल्यानंतरही तिथे सुरक्षिततेची कायमस्वरूपी व्यवस्था का उभी राहिली नाही? अवैध उत्खननामुळे डोंगराची रचना बदलली असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जीव जाण्याची वाट आपण पुन्हा पाहणार आहोत का? शुक्रवारच्या घटनेनंतर हा प्रश्न आणखी तीव्र झाला आहे. कारण मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचणं, पंचनामा करणं, मृतदेह बाहेर काढणं आणि चौकशी सुरू करणं ही प्रशासनाची तातडीची प्रक्रिया आहे. पण खरी प्रशासनाची कसोटी त्यानंतर सुरू होते. त्या ठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काय केलं जातं हे महत्त्वाचं आहे. खवड्या डोंगराला सुसाईड पॉइंट म्हणून ओळख मिळणं ही कोणत्याही शहरासाठी अभिमानाची गोष्ट नक्कीच नाहीये. उलट तो समाज आणि प्रशासन या दोघांसाठी धोक्याचा इशारा आहे. आणि म्हणूनच आता या डोंगराचा इतिहास फक्त मृतांची संख्या मोजण्यासाठी आठवायचा नाही. त्या प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब होतं, एक आयुष्य होतं, एक भविष्य होतं. शुक्रवारच्या घटनेत तर एका कुटुंबातील 3 आयुष्य एकाच वेळी संपली. म्हणून आता खवड्या डोंगरावर प्रश्न फक्त किती जणांचा मृत्यू झाला हा राहिलेला नाही, तर खरा प्रश्न पुढचा जीव जाण्यापूर्वी प्रशासन जागं होणार का? कारण जर डोंगराची रचना बदलली असेल, धोका माहीत असेल, आधीच्या घटनांची नोंद असेल आणि तरीही सुरक्षा व्यवस्था अपुरी असेल तर पुढची घटना घडल्यावर आपण पुन्हा तिला दुर्दैवी घटना म्हणूनच विसरणार आहोत का? की यावेळी 17 मृत्यूच्या सावलीतून एक कायमस्वरूपी उपाय उभा राहणार? हे सगळे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. खवड्या डोंगराची खरी परीक्षा तर आता सुरू झाली आहे आणि पुढचा अध्याय या डोंगराचा इतिहास ठरवेल की प्रशासनाचा निर्णय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या मते खवड्या डोंगरावरील वारंवार होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यासाठी प्रशासनानं तातडीनं काय उपाय करायला हवेत? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या घटनांचं विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.